नमस्कार मित्रांनो. आजचा थॉट ऑफ द डे असा आहे की रेस ऑफ लाईफ, नुसती रेस. तुम्ही बघितलं असेल, आज प्रत्येक जण एक रेसमध्ये आहे. प्रत्येक जण धावतोय. करिअरमध्ये असेल, रिलेशनशिपमध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी तो नुसता पळतोयचा अर्थ असा की वॉना बी टॉप ऑफ द फील्ड, टॉप ऑफ द टॉप पाहिजे प्रत्येकाला. किती पळायचं? म्हणजे बघा ना, तुम्ही एखाद्या फील्डमध्ये असाल किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी असाल, त्याचे तुम्ही टॉप नसाल, त्या क्षेत्रामधले जर टॉप नसाल, तर तुम्ही काहीच नाही का? म्हणजे खरंच मी हा तुम्हाला प्रश्न विचारतो. हा एक जस्ट थॉट आहे माझ्या मनात आलेला. कारण की आता मी एक आता व्लॉग टाकला होता की अ डे इन माय लाईफ ॲज अ डॉक्टर अँड ॲक्टर. तर एक सहज मला कोणीतरी म्हणलं की तू काय ॲक्टर आहेस का, किंवा तू स्वतःला ॲक्टर समजतोस का? मग माझा प्रश्न हा आहे की मी जर त्या लेवलचा टॉपचा नसेल, किंवा अजून त्या टॉपचा नसेल, किंवा मी शाहरुख खान नसेल, सलमान खान नसेल, तर मी ॲक्टर नाही का? क्षेत्र जाऊ द्या किंवा त्याचा सक्सेस जाऊ द्या, पण मी ती गोष्ट करत असेल, त्या गोष्टीसाठी जे काम लागतं ते मी करत असेल, तर ते मी नाही का? म्हणजे आता तुम्ही जर कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल, तुम्ही टॉप नाही म्हणजे तुम्ही फेल्युअर का? म्हणजे तुमचं काम शून्य का? म्हणजे तुम्ही जेव्हा त्या फील्डमध्ये टॉपला जाता तेव्हाच तुम्ही नावाजले जाणार, तेव्हाच तुम्ही असं का? ही रेस कधीपर्यंत चालणार आहे? म्हणजे माणसाने नुसतं धावत राहायचं का? मग मला सांगा, जर सक्सेस इज द अल्टिमेट गोल ऑफ द लाईफ, अरे लोकांचं आयुष्य जातं, मग त्या माणसाने आयुष्य जगू नये का? जे एखाद्याच्या प्रारब्धामध्ये लिहिलं असेल की 60ला बाबा तो खूप काहीतरी गाजवणार आहे. एक्झाम्पल अक्षय खन्ना सर इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल. अख्खं आयुष्य गेलं अक्षय खन्ना, एक या एजमध्ये एकदम हे झालं, गाजला वगैरे, पण त्यांनी त्याचं आयुष्य जगू नये का? की तो एक फेल्युअर म्हणूनच त्यांनी जगावं? ही वॉज लिव्हिंग हिज लाईफ. मग मला हेच म्हणायचं की तुम्ही जे काय आयुष्यात करत असाल त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही आत्ता टॉप नसाल, याचा अर्थ हे नाही की तुम्ही फेल्युअर आहात किंवा तुम्ही शून्य आहात, तुमचं हे काम वेस्ट जाणार आहे, असं नाही. तुम्ही सक्सेसफुल आहात. तुम्ही ती गोष्ट करताय, मनापासून करताय, आणि त्या गोष्टीचे रिझल्ट हे आपल्या हातात नाहीच आहेत. सो माझं क्लिअरली मत आहे, ही जी रेस चालू आहे ना, प्रत्येकाच्या आयुष्यात चालू आहे. वॉना बी द टॉप, वॉना बी द, चांगली आहे रेस आहे, ठीक आहे, परंतु त्यासोबत जगणं पण गरजेचं आहे. त्यामुळे खुश राहा की ठीक आहे. मला म्हणजे हा थॉट पण, आणि मी एक प्रश्न पण विचारतोय. तर रेस असावी माणसाच्या आयुष्यात, पण थोडंसं त्या प्रवासाचा एन्जॉयमेंट नसावं का? किंवा त्या प्रवासाबद्दल स्वतःचं कौतुक नसावं का? तुम्हाला काय वाटतं?